दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्त कृपेने स्वामी कृपेने आपल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच दत्त गुरूंच्या चरणी आणि स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, आज आहे मार्गशीर्ष मधला तिसरा गुरुवार. त्यामुळे बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तांदळाचा हा उपाय सगळ्यांनी अवश्य करायचा आहे. मार्गशीर्ष महिना हा अत्यंत पवित्र महिना म्हणून ओळखला जातो आणि मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारला अत्यंत महत्त्व आहे, कारण या गुरुवारी महालक्ष्मीची पूजा केली जाते. आपल्याला वर्षभर धन धान्य सुख समृद्धी ऐश्वर यांची कमतरता पडू नये आणि आपले ऐश्वर दिवसेंदिवस वाढत जावे. आपल्या धन संचयामध्ये महालक्ष्मीच्या कृपेने दिवसेंदिवस वाढ व्हावी, यासाठी बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीच्या व्रताचे पालन केले जाते. महालक्ष्मीचे व्रत हे केले जाते. त्यामुळे बघा, मार्गशीर्षच्या गुरुवारला विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर गुरुवार हा बृहस्पतिवार समजला जातो. गुरुवार हा वार विष्णूंना समर्पित आहे आणि मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मीची आणि विष्णूंची उपासना करणाऱ्याला आयुष्यामध्ये कशाची कमतरता पडत नाही. तुमच्या घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल किंवा पैसा टिकत नसेल, तुमच्या इच्छा अपूर्ण असतील, धनप्राप्तीचे योग जुळून येत नसतील, उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये धनप्राप्ती होत नसेल, तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामधल्या गुरुवारी तुम्ही तांदळाचा उपाय हा नक्कीच करायचा आहे. तांदूळ हा शुक्र ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो. तांदळामध्ये साक्षात लक्ष्मीचे रूप असते. तांदळामध्ये लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे बघा, प्रत्येक शुभ कार्य हे तांदळाशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक शुभ कार्यामध्ये, पूजेमध्ये आपण तांदूळ हे वापरत असतो. त्यामुळे बघा, तांदूळ हे आर्थिक भरभराटीचे, सुख समृद्धीचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारी अवश्य हा उपाय करायचा आहे. आता आज तिसरा गुरुवार आहे, पण पुढचा जो चौथा मार्गशीर्षचा गुरुवार आहे त्या दिवशी पण तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, पण तांदळाचा उपाय नक्की तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये करा. घरातील महिलांनी हा उपाय केल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते. त्याचबरोबर लक्ष्मीचा अखंड वास राहतो. पण काही कारणांमुळे महिलांना हा उपाय करणं शक्य नाही आहे, तर घरातील इतर कोणालाही तुम्ही हा उपाय करायला सांगू शकता. तर बघा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यामधला गुरुवार. त्यामुळे काही महत्त्वाच्या गोष्टी नक्की करा. घरासमोर एखादी छोटीशी का होईना रांगोळी काढण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, त्याचबरोबर आपल्या मुख्य दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढायला विसरू नका. हळदीचं महत्त्व गुरुवारी खूप जास्त असतं. जर आपण हळदीचा वापर केला तर आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. त्यामुळे मुख्य दरवाजावर हळदीचं स्वस्तिक काढा. अगदी तुम्ही दिवसभरात रात्री देखील हे स्वस्तिक काढू शकता. पण बघा, या गोष्टी तुम्ही नक्की करायच्या आहेत. त्याचबरोबर नित्य देवपूजा करून आपल्याला महालक्ष्मीची आरती म्हणून घ्यायची आहे. उपवास करणं शक्य नाही आहे तुम्हाला, व्रत करणं शक्य नाही आहे, फक्त तुम्ही महालक्ष्मीची पूजा जरी मांडली तरीही चालेल. अत्यंत साधी सोपी पूजा असते. तुम्ही नक्की मांडा. महालक्ष्मीची आरती सकाळ संध्याकाळ कापूर घरामध्ये पेटवायचा आहे आणि महालक्ष्मीची आरती ही नक्की सर्वांनी म्हणायची आहे. त्याचबरोबर महालक्ष्मीला आवडणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या या मार्गशीर्ष महिन्यामध्ये नक्की तुम्ही आणा, देवघरामध्ये ठेवा. ज्यामध्ये बघा, कवडी अवश्य तुम्ही घरामध्ये आणा. कवड्या तुमच्याकडे नसतील तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही त्या आणा आणि महालक्ष्मीसमोर अवश्य ठेवा. कवडी ही महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. दुसरी जी वस्तू आहे ते म्हणजे केसर. केसर देखील तुम्ही महालक्ष्मीच्या समोर ठेवू शकता. त्याचबरोबर उपवास असेल नसेल तरी देखील बघा, महिलांनी ही गोष्ट लक्षात घ्या. प्रत्येक गुरुवारी आपल्याला खिरीचा नैवेद्य करून लक्ष्मीला तो अर्पण करायचा आहे आणि घरामध्ये सगळ्यांनी प्रसाद म्हणून ती खीर खायची आहे. एक चूक महिला करतात, ही खीर तशीच रात्रभर तिथे ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी ती खीर फेकून दिली जाते. तर अशी चूक करू नका. दुसऱ्या दिवशी तुम्ही ठेवणार असाल रात्रभर ती खीर तशीच, तर दुसऱ्या दिवशी ती गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे.
पण फेकून द्यायची नाही. त्यामुळे बघा, नैवेद्य ठेवल्याबरोबर तुम्ही काय करा, एक 10-15 मिनिटं तो नैवेद्य तिथे असू द्या आणि घरातील सगळ्यांना प्रसाद म्हणून ती खीर तुम्हाला द्यायची आहे. पण दुसऱ्या दिवशी ती तुम्ही फेकून दिलेली आहे, अशी चूक करू नका. तर या गोष्टी नक्की महिलांनी करायच्या आहेत. त्याचबरोबर बघा, आपल्याला गॅसचं पूजन करायचं आहे, कारण अग्निदेवतेचं पूजन हे आपण केलं पाहिजे. गॅसचं पूजन करा. त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन आज तुम्ही करायचं आहे, कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा देवीचं पूजन देखील केलं जातं. त्यामुळे प्रत्येक गुरुवारी आपल्याला अन्नपूर्णा देवीचं देखील पूजन हे करायचं आहे. तर या गोष्टी नक्की तुम्ही लक्षात ठेवा. आता बघूया आपण तांदळाचा विशेष प्रभावी उपाय आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी कसा करायचा. तर बघा, जिथे तुम्ही महालक्ष्मीचे पूजन केलेले आहे, म्हणजे पूजा मांडणी केलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची, तिथे तुम्हाला समोरच हा उपाय करायचा आहे. देवघराच्या समोर केलं तरी चालेल. जर तुम्ही पूजा मांडणी केलेली नसेल तर देवघरासमोर तुम्ही हा उपाय करू शकता. तर काय करायचं आहे, आपल्याला थोडे तांदूळ घ्यायचे आहेत. आता एक तुम्ही ताट घ्या, डिश घ्या, तांबण घ्या. त्यावर एक विड्याचं पान ठेवा आणि त्या विड्याच्या पानावर तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत. त्यावर हळद कुंकू अर्पण करा. आता एक दिवा घ्यायचा आहे. तुम्ही पितळेचा घ्या, कुठल्याही धातूचा घ्या, चांदीचा घ्या, मातीचा घ्या, दिवा चालेल. त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल टाकायचं आहे. जे तुमच्याकडे असेल अवेलेबल ते तुम्ही टाकू शकता. फक्त यामध्ये जोडवात टाका. देवी देवतांसमोर नेहमी जोडवात लावली जाते. तर 2 वात्यांची मिळून 1 वात बनवायची आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहे. दिव्याचं तोंड हे देवीकडे करायचं आहे, महालक्ष्मीकडे करायचं आहे. आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्हाला. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, 16 तांदूळ घ्यायचेत. अखंड तांदूळ घ्या, तुटलेले घेऊ नका. आधीच मोजून घ्या. चांगले असे तांदूळ तुम्ही हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला ओम ऐं श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत 16 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि प्रत्येक तांदूळ घेऊन उजव्या हातामध्ये हा मंत्र म्हणून तो तुम्हाला प्रज्वलित दिव्यामध्ये टाकायचा आहे. तर एवढा तुम्हाला उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला चिमूटभर फक्त हळद जी आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत फक्त चिमूटभर हळद एकदा टाकायची आहे. बस, तुम्हाला असा हा उपाय करायचा आहे. बघा, तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतं. म्हणजेच काय, शुक्र ग्रह जेव्हा आपला प्रभावी होतो, मजबूत होतो, तेव्हा जे काही सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्ती आहे तर ती आपल्याला त्यामुळे मिळत असते, जर आपला शुक्र ग्रह मजबूत असेल तर. आणि माता लक्ष्मीचा वास तांदळामध्ये असतो आणि जेव्हा आपण हळदीचा वापर करतो तेव्हा आपला गुरुग्रह हा मजबूत होतो. म्हणजेच काय, तर आर्थिक जे काही समस्या आहेत, अडचणी आहेत, तर त्या आपल्या जीवनातून दूर होतात आणि धनप्राप्तीचे मार्ग जे बंद झालेले आहेत ते खुले होतात. त्याचबरोबर बघा, जर कोणाला कर्ज असेल किंवा पैसे अडकलेले असतील जमिनीसाठी किंवा घरासाठी, कशासाठीही तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते कर्ज देखील आपल्या डोक्यावरून दूर होतं. धनप्राप्तीचे योग जुळून येतात. नोकरी, व्यवसाय किंवा उद्योग यामध्ये चांगली तुमची प्रगती होऊ लागते आणि जे काही आर्थिक अडचणी आहेत त्या दूर होतात. त्यामुळे तांदूळ 16 तांदळाचे दाणे आणि चिमूटभर हळद हे आपल्याला दिव्यामध्ये आज गुरुवारच्या दिवशी टाकायचं आहे. ज्यांना आज मार्गशीर्ष गुरुवारी हा उपाय जमणार नाही त्यांनी हा उपाय पुढच्या 4थ्या गुरुवारी केला तरी चालेल. तर असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि महालक्ष्मीची आरती करा. कापूर हा प्रज्वलित दिवा मालवला तर तुम्ही पुन्हा तेल किंवा तूप टाकून तो प्रज्वलित करा. आता बघा, असा हा दिवा आपल्याला गुरुवारचा संपूर्ण दिवस, किंवा जर तुम्ही हा उपाय रात्री संध्याकाळी केलेला असेल तर तो तसाच राहू द्या. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, म्हणजे शुक्रवारी जेव्हा आपण उत्तर पूजा वगैरे करणार आहोत आपल्या पूजेची, तेव्हा जे दिव्याखाली ठेवलेले तांदूळ होते आणि पान होतं विड्याचं ते आपल्याला घ्यायचं आहे. त्यातले थोडेसे तांदूळ जे आहेत तर ते आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. तुम्ही टेरेसवर ठेवा
किंवा मग अंगणामध्ये थोडेसे ठेवा, चालेल. पण हे तुम्ही पक्ष्यांना थोडेसे त्यातले तांदूळ खाऊ घाला. बाकीचे तांदूळ आणि विड्याचं पान आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचं आहे. आणि त्यानंतर बघा, जे दिव्यामधले 16 तांदूळ आहेत ते आपल्याला तुळशीच्या मातीमध्ये ठेवायचे आहेत. कारण बघा, त्या तांदळामध्ये देवी तत्व उतरलेलं असतं. त्यामुळे आपल्याला हे तांदूळ जे आहेत ते फेकून द्यायचे नाही, तर तुळशीच्या मातीमध्ये आपल्याला ते दाबायचे आहेत. यामुळे बघा, धनप्राप्तीचे मार्ग जुळून येतात. त्याचबरोबर नोकरी, उद्योग, व्यवसायामध्ये आपली चांगली भरभराट होते. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते, सुखसमृद्धी येते, आपल्या कुटुंबाची प्रगती होते. तर नक्की तुम्ही हा तांदळाचा उपाय आज करायचा आहे. दिवसभर अगदी रात्री 11-12 वाजेपर्यंत जरी हा उपाय केला तरीही चालेल.